आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी घेते। आम्ही वाढतो। शिवा, हाँ काय आहे हे? काय काय? तुझ्या मानेवर काय आहे? मानेवर काय? कुठे आहे? काहीतरी दिसतंय ना मानेवर आहे बे इथे। काय आहे? नाही काही नाही आहे। कुठे? आधा डान्स असेल। तुम्हाला कोणाला काही बोलायचं नाहीये का? नाही म्हणजे नेहमी तर तुम्हीच कौतुक करत असता, गुणगान गात असता, संस्कारांचं म्हणत असता ना, मग आता काय झालं? कुठे गेले तुमच्या सुनेचे संस्कार? काय ग? बोल। कीर्ती, उगाच गोंधळ घालू नकोस। मी गोंधळ घालते आणि मग हिचं काय? कीर्ती अगं त्यांचं पर्सनल आहे ना, आपण कशाला बोलायचं? हा म्हणजे तुला पटत नाहीये, बरोबर? नाही आवडलं ना? आई, तू काही बोलत नाहीयेस? बोल ना, नेहमी तर संस्कारांचं म्हणत असतेस, मग आता बोल। आशू, तुला काय झालंय? शिवानी जरा ते दिसू नये म्हणून कॉलर होतं। सीताई, हे बघा, तू काही बोलायच्या आधी माझं ऐकून घे। हा तुम्हा दोघांमधला विषय आहे आणि तो तुम्हा दोघातच राहायला हवा। हो, पण त्याचं असं सगळ्यांसमोर प्रदर्शन नको ना आई। कीर्ती, तू मध्ये बोलू नकोस। हे बघ, ह्या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची काही गरज नाहीये। इथे आपण सगळे मोठे आहोत आणि त्या दोघांचंही लग्न झालेलं आहे। आणि हे आपल्याला जरी दिसलं तरी आपल्याला हे कळायला हवं की हे त्या दोघांच्या पर्सनल स्पेस मधले आहे आणि त्यावर तू आक्षेप घेऊ शकत नाहीस। हो, पण संस्कारांबद्दल तूच म्हणत असतेस ना, म्हणून म्हंटल मी। कीर्ती, तू संस्कारांबद्दल बोलूच नकोस। आम्हाला दोघांनी कधी कधी प्रश्न पडतो आम्ही तुझ्या बाबतीत कुठे चुकलो। वाह, हे आई, तू ना या शिवाच्या प्रेमात ना ठार आंधळी झालीयस। केवढी बदललीस तू। अगं, मग बदल चांगलाच आहे ना, वाईट काय आहे त्यात? आणि तू ज्या गोष्टीवरून दंगा करतेस ना, त्यात त्या दोघांचं काय चुकलंय? त्या दोघांचं लग्न झालंय आता। बरोबर बोलते सीता। कीर्ती, उगाच ना बाऊ करू नकोस। हा काही चर्चा करण्याचा विषय नाहीये। घरात इतरही काम आहे ती करत जा, आणि नसतील तर मला सांग, मी तुला काम देत जाईल। चला सुरू करा। शिवा, घाबरू नकोस, माझं काही म्हणणं नाहीये यावर। नाश्ता करा। सांभाळून सांभाळून लागेल त्याला, लागेल लागेल। अरे काय भाई 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 भाई, गाणं बंद करता आणि नाचू देणं आपला भाई बहुत झालं। शिवा, मी म्हटलेलं ना तुला, मी पास होणार म्हणून। अरे मला माहित होतं तू पास होशील, अभिनंदन तुझं। थँक्यू।
अरे अरे अभिनंदन. अरे यशवंत खरं तर सॉरी बरं का, याची काही सुद्धा गरज नव्हती, यांनी केलंय. हे असं कसं गरज नव्हती? केवढी मोठी गोष्ट झाली आहे. मी तर खूप खुश आहे. नाहीतर काय भाई, ट्रक भरून नाही आम्ही इथे डीजे लावणार होतो. काय डीजे, अजून इंटरव्ह्यू बाकी आहे माझा. तरी पण अरे रॉकी तू पास झालास हे काय छोटी गोष्ट आहे का? नाहीच तर. बघ. अरे आम्हाला खात्री आहे तू इंटरव्ह्यू क्रॅक करशील. आणि तो जर केला ना की याच्यापेक्षा मोठी पार्टी. इंटरव्ह्यू पास झाला की भाई पार्टी पार्टी आपण नंतर करू, पण आई काहीतरी गोड करूयात ना प्लीज. अगं करूयात ना, काय केलंच पाहिजे. काय टाकी आहो, खरंच याची काहीही गरज नाही. अरे रॉकी आता आमचं ऐकायचं. हा असंच जाऊ देणार नाही मी कोणाला. चला चला आज चला. ही तीच आहे ना? चंदनच्या खूप पुढे मागे करते ना ही. धडा शिकवते हिला चांगलाच. हॅलो, लाज नाही वाटत तुला? कोण? कोणाशी बोलताय तुम्ही? ए बाई, इकडे तिकडे नको बघूस, तुझ्याशीच बोलती. सॉरी ताई, मी तुम्हाला ओळखलं नाही. आर यू ओके? मी ओके आहे ग. तुझं काय, तू डोक्यावर पडलीयस? नाही सॉरी, मला खरंच कळत नाहीये. कोण आहात तुम्ही? चांगलंय. माझ्या घरी जाऊन आलीस, माझ्या नवऱ्याच्या पुढे मागे करतेस आणि मलाच विचारतेस कोण आहात तुम्ही? अहो काय बोलताय तुम्ही? कोण तुमचा नवरा? वा ग वा. आता भोळी असण्याचा आव आणू नकोस हा. चंदनला ओळखत नाहीस तू? चंदन? तुम्ही चंदनच्या? चंदनची बायको आहे मी. अजूनही नवरा बायको आहोत आम्ही, त्यामुळे तुझं हे जे काही सुरू आहे ना हे बंद करायचं वॉर्निंग देते. नाही नाही ताई, अहो असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो आम्ही आत्ताच ओळखायला लागलो एकमेकांना. आणि ते आजींनी मला घरी बोलवलं होतं ना, म्हणून मी गेले. म्हणून तू गेलीस? आजीने बोलवलं म्हणून तू लगेच गेलीस? तुला स्वतःचं काही नाहीये का? असं लग्न झालेल्या पुरुषांसोबत फिरायला आवडतं तुला? आमचा संसार भगवत नाहीये तुला? हा मान्य आहे, आमचं भांडण चालू आहे, पण हे जे काही तुमचं सुरू आहे ना हे लगेच बंद करायचं. सॉरी, माझी चूक झाली. माझ्या डोक्यात असं काही नाही हो. आय एम रिअली सॉरी. प्लीज, तुमचं हे जे काही सुरू आहे ना ते बंद करा. माझ्या संसारात घुसू नकोस प्लीज. नाही नाही ताई, ताई तुम्ही प्लीज हात जोडू नका. अहो पण माझ्या मनात असं काही नाहीये. मी नाही भेटणार इथून पुढे चंदनला. खरंच सॉरी. थँक्यू.